नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असते या सिरियलमध्ये आज काय होणार आहे आपण ते बघणार आहोत। इकडे आदिराज तात्या आणि विमल यांना घरी घेऊन येतो। त्यांच्या पाठोपाठच लगेच नित्य घरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करते। तेवढाच आदिराज तिला अडवतो आणि म्हणतो, तात्या आणि आईडीची खूप तुम्ही इज्जत घेतली, खूप अपमान केलाय, तुम्हाला या घरामध्ये एंट्री नाही, आता इथून पुढे घरामध्ये पाय देखील ठेवायचा नाही। हे ऐकून नित्याला खूप मोठा धक्का बसतो। माझं काय तरी चुकलं असेल तर ते सांग, माझं 2 मिनिटं ऐक, असं नित्या बोलते। पण आदिराज ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो। त्याच संधीचा फायदा घेऊन पावनी नित्याला घराबाहेर खेचून घेऊन जाते। पावनी नित्याला ढकलून देते, नित्या खाली पडते। त्यानंतर नित्या आशेने घराच्या दिशेने बघते तर दरवाजामधून आदिराज बघत असतो आणि खूप निष्ठुरतेने तो दरवाजा बंद करून घेतो। पण नित्या खंबीर असते आणि ती तिथून जाण्याचा प्रयत्न करतच नाही। आदिराजच्या घरासमोरच ती तंबू ठोकते आणि त्या तंबूत राहते। शेवटी प्रेमासाठी काही पण। इकडे पावनी लगेचच शालिनीला फोन लावते आणि सांगते की घराबाहेर ती टेंट करून राहत आहे। तेवढ्यात शालिनी खूप चिडते, कारण तिला तिथून बाहेर काढून मारून टाकण्याचा प्रयत्न शालिनी करणार होती। शालिनी खूप चिडलेली असते आणि तिचा तंबू उखडून टाकण्यासाठी ती आदिराजच्या घराच्या दिशेने निघते। शालिनी टेंट पाडायचा प्रयत्न करते आणि तितक्याच नागदेवता तिच्या समोर येतात, त्याच्यामुळे तिला पुढे जाता येत नाही। त्याच वेळेस नित्या नागदेवताला नमस्कार घालते, पाया पडते आणि म्हणते की तुमच्यामुळेच माझा खूप आत्मविश्वास वाढलेला आहे। त्यावर शालिनी बोलते की तुझ्यासाठी आता आदिराजचे दरवाजे कायमचे बंद झालेले आहेत। नित्या शालिनीला बोलते की घराचे दरवाजे जरी बंद झाले असतील पण आदिराजच्या हृदयाचे दरवाजे कधीच माझ्यासाठी बंद होणार नाहीत। त्या सर्व घटनेचा आधीच सारांश ज्योतिनीने दिलेला असतो। ज्योतिनीमुळे खूप हिचा बळ वाढलेला असतो, जेणेकरून ती सगळ्या संकटाला तोंड देणार आहे। आता पुढील भागात आपण बघणार आहोत, नित्या आदिराजचा गमावलेला विश्वास पुन्हा मिळवेल का? शालिनी कोणकोणते नवीन डावपेच खेळणार आहे व डावपेच यशस्वी होईल का? व पाहणं सिरियलमध्ये खूप रंजक ठरणार आहे। तर आमच्याशी कनेक्टेड रहा, बेल आयकॉन दाबा, सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन नोटिफिकेशन सगळ्यात पहिले बघण्यासाठी बेल आयकॉन